पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या भागात मी संकर्षण कराडे फार मनापासून नमस्कार करून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, घराघरामध्ये आय लव्ह यू पेक्षा एक वाक्य जरा जास्त वेळेला बोललं जातं आणि ते वाक्य म्हणजे अहो तुम्हाला काही कळतच नाही। खरं आहे की नाही? तुमच्याही घरात बोललं जातं की नाही? असंच आज ज्या जोडीकडे आपण जाणार आहोत त्यांच्याही घरात बोललं जायचं। नम्रताताईंना असं वाटायचं की नितीनजींना काही कळतच नाही, पण असं नाहीये। नितीन दांडेकर जे आहेत त्यांचे पती, ते काही काही वेळेला नहिले पे दहेला असा मारतात की नम्रता दांडेकर यांना वाटतं की नाही नाही माझ्या आहोंशिवाय माझं काहीच होऊ शकत नाही। अशी एक जरा जोड गोडी आहे, त्यांच्यामध्ये गोडी पण आहे आणि ते स्वयंपाकही छान करतात। तेव्हा आपण एक काम करूया, त्यांची गोष्ट जाणून घेऊया, त्यांच्याशी गप्पा मारूया आणि पाहूया अप्रतिम असे पदार्थ। चला। नमस्कार। फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं आजच्या भागामध्ये स्वागत। आणि आजची जोडी तुम्ही आहात बरोबर? काय आपलं नाव ताई? नम्रता नितीन दांडेकर। बर, आणि आपलं नाव? नितीन वामन दांडेकर। वा वा वा, काय करता आपण? मी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मध्ये सायंटिस्ट होतो। बर, आता रिटायर झालो, 2 वर्ष झाली। रिटायरमेंटचं वय वाटत नाही तुमचं? आधी घेतली का? तुमची कृपा खाण्यामुळे। तुमची कृपा म्हणाले ते काय? तुम्ही असं खाऊ घालता विशेष? त्यांच्या आवडीचं सगळं, म्हणजे त्यांना नॉनव्हेज खूप आवडतं ना, बर. तेच मी जास्त खायला घालते। पण कधी ते तुमच्या आवडीचं करतात की नाही? करतात ना, मला जेव्हा लेट होतो तेव्हा ते स्वयंपाक करतात। कुठून लेट होतो? ऑफिसला जायचे ना, मी आता VRS घेतली। अरे बाप रे, त्यामुळे तुम्ही जॉब करायचात का? हो हो, मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते, क्लेरिकलला। क्लेरिकल मध्ये होते। मी घाबरलो सोडा, म्हणजे एक पाऊल मागे गेलेलं बरं। दोघांचं एक क्षेत्र कसं जवळच आहे। हो, फॉरेन्सिक म्हणजे तेही गुन्हेगारी सगळं। पोलीस कमिशनर ऑफिसला होते आणि जे पोलिसांचे जेवढे मुद्देमाल असतील ते आम्ही अनालाइज करून देतो। अच्छा, बरं। त्याच्यामुळे तुमचं दोघांशी संबंध तसा म्हणजे पोलीस डिपार्टमेंटशी, होम डिपार्टमेंटच्या अंडर आम्ही दोन्ही। बरं, पण मग घरात कोण कोणाला घाबरतं? खरं सांगा। दोन्ही एकमेकाला घाबरतो आम्ही, दोघं एकमेकाला नाही, रिस्पेक्ट ते करतो। तुम्हाला जास्त घाबरतात। त्यांच्या नाकावर घाम बघा किती आहे। तुमचा धाक नाही फार? नाही, आणि त्यांचाही नाही। आणि घरात मुलांना वगैरे विचारा त्यांना, धाकच नाही। 2 मुली आहेत ना तुम्हाला? 2 मुली आहेत। काय नाव आहेत त्यांची? ही मिताली आणि ती मनाली। आम्ही जर असं विचारलं दांडेकर साहेब की या जोडीची गोडी कशात आहे, तर काय उत्तर द्याल? एक्स फॅक्टर काय तुमच्या दोघातला विशेष म्हणजे ऍडजस्टमेंट दोघांमध्ये समजून उमजून करतो आम्ही सर्व काय असेल ते। पण ह्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही वेंधळे खूप आहात म्हणून। नाही, असं यांनीच आम्हाला सांगितलं। असं नाही सांगितलंय मी। अहो हो, आम्हाला असं कळलं नाही, की खूप विसरतात म्हणे। माझा वाढदिवस कधी लक्षात ठेवत नाही। हे बरोबर बोलला। मग तेच आम्ही सांगतोय, मग त्यालाच सोप्या भाषेमध्ये। कामामुळे थोडं टेन्शन असायचं। लग्नाची तारीख काय तुमच्या? तुम्ही सांगा। किती आहे ग? अरे देवा, आज काय खरं त्यांना नाही। काही मुलींची पण माहिती नाही, वाढदिवस ना, अॅनिव्हर्सरी ना, स्वतःचा वाढदिवस। स्वयंपाक मग तुम्ही घरामध्ये तसं या उशीर आला की तुम्ही करायचं, पण तरी त्यातल्या दोघांच्या पैकी कुणाच्या हाताला चव जास्त छान आहे? बाबांची। त्यांच्या हाताला? हो हो, नॉनव्हेज बाबा, व्हेज आई। तुम्हाला एखादा पदार्थ त्यांनी शिकवलाय? बिर्याणी त्यांनी शिकवली। आणि तुम्ही व्हेज शिकवलात की नाही त्यांना काही? हा, शिकवलंय काय काय। वा, फार छान। तर अशी ही दांडेकर फॅमिली आहे, त्यांच्यातली जोडी आणि गोडी ही किती गोड आहे हे आपण पाहतोच आहोत। मिताली आणि मनाली साक्षीला आहेत। आजचा भाग मस्त होणार आहे बाबा, याची मला खात्री पटलेली आहे। पदार्थ काय करणार आहात तुम्ही? मी रसातली खापरोळी करणार आहे। बरं। आणि बिरड वाल त्याची थालीपीठ करणार। चला मंडळी, स्वयंपाक आपण करणार आहोत, पण त्याआधी दांडेकर फॅमिलीच्या या जोडीमध्ये गोडी खूप आहे आणि दोघेही स्वयंपाक करतात म्हटल्यानंतर थोडीशी परीक्षा तर घ्यायला पाहिजे। जरूर। चालेल ना? काय एक गेम खेळूया, म्हणजे कोण तरबेज आहे आम्हाला कळेल थोडं। कारण दोघेही स्वयंपाक करतात, दोन्ही मुली सांगतात म्हटल्यानंतर परीक्षा तर घ्यायला पाहिजे। कोण आधी डोळ्याला पट्टी बांधणार? मी बांधतो। काय सगळ्या गोष्टीची तयारी एकदम बांधा, दिसणार नाही असं बांधा। हा, बस बस, खरंच दिसत नाही ना? नाही। ओके, चला। गेम असा आहे, तुम्ही आता स्वयंपाक छान करता म्हटल्यानंतर पदार्थांची ओळख तुम्हाला असेलच। तुम्ही एक एक पदार्थ त्यांना भरवा, बघूया त्यांना चव ओळखू येते का। पहिल्यांदा हे खाऊ घाला। दिसत नाहीये ना काही? नाही। हां, व्हेरी गुड, छान, तेच पाहिजे आम्हाला। काय हे? तूप आहे। अरे वा, हे काय? भात आहे। अरे वा, खूपच छान भात आहे। आता हे खाऊ घाला, तिसरं। भात छान आहे। हे काय? नाही माहिती? बरं, काढा डोळ्यावरची पट्टी। ज्याला तुम्ही तूप म्हणालात ते तूपच आहे, यात काही वाद नाहीये। ज्याला तुम्ही भात म्हणालात तो बटाटा आहे, आणि जे तुम्ही माहित नाही म्हणालात ते बेसन आहे। त्याच्यामुळे 3 पैकी त्यांनी फक्त एक पदार्थ बरोबर ओळखलाय। आता आहे तुमची बारी।
लावा पट्टी डोळ्याला. हा, आता एक एक पदार्थ तुम्ही खाऊ घाला, बघूया नम्रता ताईंना ओळखू येतोय का. सावकाश खा. काय आहे? गुलकंद. बरं, दुसरा पदार्थ खाऊ घाला. खा खा, काही फार नाही आहे. हां खा. हे काय? काय हे काय आपण हे ते हे ते हे हो. मी खूप आवडीने खाते घरी. काय ते हे का? का हे ते? गुलकंदाची टेस्ट त्याच्यात गेली. असं झालं होय. मला तिसरा नाही नाही अजून नाही, तिसरा पदार्थ द्या आता. या पदार्थाचं नाव त्यांनी ते हे सांगितलं. नाही माझ्या मी खाते ते आता घरी. तिसरा घ्या. पिठी टाकून काढा, पट्टी काढा. ते हे ते हे जे आहे ना ते हे मध. खाते घरी नाही. हो, विसरलात कसं काय? गुलकंदाची टेस्ट. तुम्ही 3 पैकी किती ओळखलेत? 2. आणि यांनी 1. वा. मग आता तुम्ही ठरवा यांना कुठला पदार्थ द्यायचा आहे. खापरोळी. अवघड आहे का जरा? नाही अवघड नाही, तो उलट सोपं आहे. अच्छा, हा. मग का त्यांना देतायत? कारण की थालीपीठ जमणार नाही त्यांना थापून काढून आता टाकायला. झाली फजिती. चला, व्हेरी गुड. गेम आपला झालेला आहे. कोणी कुठला पदार्थ करायचं हे ठरलेलं आहे. आता आपण लगेच वळूया पदार्थांकडे. चला मंडळी, आता आपल्याला करायची आहे कृती, पण त्याआधी आपल्याला बघायचं साहित्य. थालपीठासाठी लागणारं साहित्य बघूया. सांगा. हे तांदळाचं पीठ. बरं. हे वाल. हे मी उकळून घेतले. त्याच्यात उकडताना हळद घातली. हळद आणि थोडे हिंग टाकायचं. बरं, ते ठीक. उकडलं. आता कांदा, हळद, मीठ, हिंग, जिरं, मीठ आणि कोथिंबीर. हे मीठ कुठे आहे? हे मीठ तुम्ही ह्याला मीठ म्हणाला? नाही, हा मसाला सर. असं होय. बरं 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 बरं. हे दोन्ही वाल आपल्याला वापरायचे? नाही हे दाखवायला आणले, हे उकडलेले आहे. अच्छा, ठीक आहे. मग हे जे वाल आहेत ते ते आम्ही उकडून घेतलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. उकडताना हळद आणि हिंग हा, घातली. आणि उकडले म्हणजे जास्त नाही, जरा असं 10 अर्ध मिनिटं. कच्चं. अर्ध कच्चं, का नंतर भाजताना शॅलो फ्राय करताना ते शिजतं. हे झालं थालपीठासाठी लागणारं साहित्य. हे काय? हे खापरोळीचं साहित्य आहे. सांगा. हे काय? हा नारळाचा रस, त्याच्यात गूळ घातले, वेलची घातली, जायफळ घातलेले, सोडा आहे, खायचा सोडा. खायचा सोडा. हे तांदूळ आहेत, भिजवून घेतले हा वाटतं. भिजून घेतले. बरं. आणि त्याच्यात ही उडीद डाळ आहे, ही चणा डाळ, उडीद डाळ, धणे आणि ही मेथी भिजवलेले रात्र, दिवसा भिजवलं, रात्री वाटून ते बॅटर टाकलं. बरं आणि तो गूळ आहे. बरं. हे सगळं ह्याच्यात भिजवलंय होय? भिजवलंय, हा. मग हे दाखवायला ठेवलंय? हा दाखवायला ठेवलं. अच्छा, तुम्ही दाखवायला बऱ्याच गोष्टी ठेवता हा? म्हणजे हे जे मेथ्या आहेत, धणे आहेत आणि उडीद डाळ आहे हा, हे आणि तांदूळ. आणि तांदूळ आहे, ते हे जे भिजत ठेवलंय. हा, तांदूळ वेगळे भिजवलेत हो. आणि डाळी आणि हे सगळं वेगळं भिजवलं. वेगळं भिजवलं आणि गूळ आणि मग हे नारळाचं दूध आणि नारळाचं खायचा सोडा. हा, चला, साहित्य तुम्ही लक्षात ठेवलं असेल, लिहून घेतलं असेल. आता आपण कृती करूया. मग कुठलं कोण काय करणार आहे? ते खापरोळी करते, मी थालीपीठ बनवते. बरं, मग आधी काय करायचंय? मी थालीपीठ करते. थालीपीठ करा मग. हो. चला मग थालीपीठापासून कृतीला सुरुवात करूया. पहिला कांदा घ्यायचा. घ्या. मिताली आणि मनाली लक्षात ठेवा. बरं, आम्ही एक धक्कादायक बातमी ऐकली आहे. काय? या दोन्ही मुलींना बाबांनी स्वयंपाक हो शिकवलाय हो म्हणे. हो, नक्कीच नक्कीच. मी नाही शिकवलं. कसं काय गडे हे झालं? मी नसली ना घरात, तर मग हे तिघं किचनमध्ये लुडबुड करतात आणि मग ते सगळं शिकवतात. हां. कांदा आणि कोथिंबीर घातली. पुढे हा मसाला, मालवणी मसाला. मालवणी मसाला घरी आपला केला? हो, घरी करते मी सगळं. हळद पण घरी आहे. वा वा वा. आता काय? हे मीठ. मीठ. मालवणी मसाला, हळद आणि मीठ घातला. आणि थोडंसं जिरं. बर. हे आता छान मिक्स करून घेते मी. घ्या करा. हे मिक्स केल्यानंतर ह्याच्यात तांदळाचं पीठ घालूया. बर. आणि जे उकडताना जे पाणी नाही त्याच्यातच शक्यतो भिजवायचं. लागलंच तर थोडं पाणी, पण शक्यतो ह्या पाण्यातच भिजवलं तर त्याला टेस्ट चांगली येते. आणि हे नंतर शेवटी टाकायचं, कारण नंतर आपण मळतो ना त्याच्यात ते मोडून जातं. बरं. बिल्डर हात नाही. ठीक. कारण मोड आलेले कुठलेही कडधान्य हे आपल्या तब्येतीसाठी चांगले असतात. नक्कीच आणि नक्कीच. त्याच्यात जर ते उकडवलेलं किंवा ते शिजवलेलं पाणी जर आपण वापरत असू तर त्या पाण्यामध्ये सुद्धा सत्व आहेच आहे. बरोबर. त्याच्यामुळे आता ह्या पाण्यात ते भिजवून हां, घ्यायचं. बरोबर. हे जरा असं मस्त करून घ्यायचं. आणि मग तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज. त्यांची पेपरला ॲड आलेली, माझ्या वडिलांनी लेटर टाकलं हं. आणि मग ते बघायला आले. लगेच लग्न झालं. पेपरला जाहिरात दिली? हो हो. तो काय नाटकाचा प्रयोग आहे अशी जाहिरात द्यायला? 93 डिसेंबरला. काय तुमचं सगळं पाहावं ते वेगळंच आहे बाबा. आहे ना? आई आणि बाबा एकदम वेगळे. कमाल कमाल. फारच छान. छान मळून झालेलं आहे. हो. आता काय? तेल लावलं तर थापायचं आणि भाजायचं. झालं. बरं.
थापाथापीत आपल्याला येतेच. होय. बरं, थापण्यावरून आठवलं, हे कधी तुम्हाला थापा मारतात की नाही? खूप वेळा. हो, काय दांडेकर कधीतरीच साहेब? मार. कधीतरी नेहमी पण कधीतरी कशाच्या बाबतीत थापा मारतात त्यांना कुठेतरी मित्राकडे जायचं असेल तर मग ऑफिसमध्ये काम आहे. असं सांगतात? पण माझ्या लगेच लक्षात मी पोलीस डिपार्टमेंटमधली मला लगेच कळतं तुम्ही कुठे, मी इथे ओळखते. आता आपल्याला थालपीठ करून घ्यायचं, हो हो, बरोबर? आधी तुम्ही काय केलं, बटर पेपरला तेल लावलं का? तेल लावलं बरं. आणि आता त्याच्यावर थापते. बरं, ठीक आहे. हा, तर मग अशी आपला विषय चालू होता थापा मारण्याविषयी. तर आता बंद झालं थापा मारणं? आता घरीच असतात ना ते. अच्छा, फार कुठे जात नाही. नाही, घरातच. पण तुम्हाला हे कसं कळायचं ते बरोबर कुठे गेलेत ते? ते आमची एक छान टेलिपॅथी आहे. म्हणजे कुठली खाण्याची गोष्ट सुद्धा मला एखादी खायची असेल तर ते बरोबर घेऊन येतात. टेलिपॅथी असणं फार महत्वाचं आहे. आणि त्या टेलिपॅथीच्या बळावर तुम्हाला त्यांच्या चोऱ्या कळतात. मुद्दा तिथे होता आपला, तो मी सोडणार नाही. बरोबर. वा वा, खूप छान. असं पाहिजे पण. वा, झाकण ठेवून दोन्हीकडून ते शॅलो फ्राय करायचं. पण डीप फ्राय केलं ना तर अजून छान कुरकुरीत लागतं. बर. पण ते आता आजकाल ऑइल खात नाही ना, मग असं शॅलो फ्राय करायचं. नाही, पण मी खरं सांगू का, हा. म्हणजे मी आता गेला काही वेळ तुमच्या फॅमिलीला बघतोय. तुमची फॅमिली खरंच छान आहे. एकतर काय, तर दोघी मुली फार गोड आहेत, त्यांचं आपापसात ट्युनिक फार छान आहे, तेही दिसतं. बाबाशी फार उत्तम जमतं. आणि तुम्ही ठराविक मोकळीक दिल्यामुळे मला असं वाटतंच त्या लपून छपून बाबांसारखं काही करणार नाही. नाही नाही. सगळंच घरी येऊन सांगते. नक्कीच. हो की नाही मनाली आणि मिताली? वा, सांगतात. फार गोड. आणि तू US ला काय, इकडे ये जरा, तिला माहिती आहे, इकडे इथे माझ्या बाजूला. US ला काय करतेस? मी पुढे ये ना. मी जॉब करते आता. मी बाई, जवळ आधी घे. MS साठी गेली होती, हा. आता जॉब करते US मध्ये? हो. US ला कुठे? कॅलिफोर्नियामध्ये. आधी शिकागोमध्ये होती, आता कॅलिफोर्नियामध्ये. काय जॉब करतेस तू? मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. अरे वा, मग तिकडे आई बाबांच्या ह्या सगळ्या गोष्टींची आठवण येत नाही? खूप खूप आठवण येते. मी व्हिडिओ कॉल करते आणि मग आईला एक तास बसवते की सांग आता काय करायचं. आणि तुला पाहून व्हिडिओ कॉल वरती इमोशनल कोण जास्त होतं, आई का बाबा? आई. आई होते. हां. असंच असतं, जे जास्त चिडतात ना त्यांचं मन हळवं असतं. आणि बाबा काय? बाबा दाखवत नाहीत, पण मला माहिती आहे ते इमोशनल आहेत. खूप आहेत, जास्त आहेत माझ्यापेक्षा. बऱ्याच वेळा जेव्हा ती गेली ना तेव्हा मी खंबीर झाले, त्यांना मला सांभाळायला लागलं. अशी परिस्थिती. आता गेल्या सोमवारी आली ना, ते इतके एअरपोर्टला इमोशनल झाले. मी तर लेडीज आहे, होणारच, पण ते माझ्यापेक्षा जास्त म्हणजे खूप रडले मुलीला बघून. स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे, फारच स्वाभाविक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या डोळ्यात आत्ता आनंदाने किंवा भावनेने पाणी आलंय. पण ज्या मुलींना तुम्ही स्वयंपाक शिकवलात, आज त्या मुलींनी तुमच्यासाठी काहीतरी स्वयंपाक केलाय. हो. हे माहितीये तुम्हाला? नाही, खरं सांगतोय. एक असा पदार्थ केलाय, तुम्ही खाऊन फार खुश व्हाल. आणू काय तो पदार्थ? जरूर. हा पदार्थ गुलाबजाम तुमच्या मुलींनी खास तुमच्यासाठी केलाय. बाबाच्या डोळ्यात पाणी आता आलेलं आहे, ते वाहण्यापेक्षा पाक त्यांच्या तोंडात घाल. त्या पटकन ठीक चमचा. आहे, मितू. मिताली ना? मी म्हणाले. तू म्हणाली, हा सॉरी. वा वा, काकू थोडं बाजूला या, सोहळा बघू द्या. वा वा, कसं झालंय? एकदम छान. थँक्यू सो मच. बहिणीलाही भरव, आईला नंतर भरव. किंवा एक काम करूया, खा तूही खा, तिलाही भरव. वा, अप्रतिम. तुम्ही जे 2 पदार्थ आज करताय त्यासाठी थालपीठ तयार झालेलं आहे. आता आपण लगेच वळूया पुढच्या कृतीकडे. चला, आपलं थालपीठ करून झालेलं आहे. 2-3 करून आपण खाली ठेवलेले आहेत. आता आपल्याला खापरोळी करायची आहे आणि ते काम आहे साहेब तुमचं. हो काय इतक्या वेळ आपण सगळं बघितलं, होय. आता तुम्हाला मैदानात उतरायचंय. ओके, आता खापरोळी करूया. काका घ्या, करा. त्याच्यात मीठ, हळद हे टाकायचं आहे. टाकायचंय होय. थांबा, मग तेवढं काम काकूंना आपण करू देऊया. हो ठीक. मीठ आणि हळद. हळद म्हणजे कसा कलर येतो, बरोबर. ते काही गरज नाही घातलंच पाहिजे. हां. हे आधी मिक्स करून घ्या आणि मग शेवटी सोडा, नाही तर मग हा लाल कलर होईल. बर, खायचा सोडा सगळ्यात शेवटी. शेवटी, नाही तर मग ते लाल होतं सगळं. बर, ठीक आहे. आता खायचा सोडा ना, किती? चिमूटभर? हां, थोडासा. बघा, थोडा घाला सर. बस बस बस. फसफसलं बघा ते आता छान. हो हो. हां? आणि मग ते छान जाळी सुटेल त्याला चला आता. सर, मग तुम्ही गॅस लावून घ्या हे आणि बघा. खापरोळी करायला घ्या. ओके,
थोडी जाडच घालतात म्हणजे असं स्पॉन्जी त्याच्यात रस जिरते. बर. आज दोन्ही पदार्थ हे असे म्हणजे थालपिठासारखे आहेत. हो हो हो. खापरोळी सुद्धा, पण ते खायचे कशासोबत? दाण्याची चटणी वगैरे? नाही, हे नारळाच्या दुधाबरोबरच खाल्ले जातात आणि ते दही चटणी तुम्हाला आवडेल. या मुली तर सॉस बरोबर खातात. वा वा वा, फार छान. तर आता खापरोळी तिकडे तयार होती आहे, जी स्वतः दांडेकर साहेब तयार करतायत. तोपर्यंत तुमच्या आणि तुमच्या शेजारणीमध्ये एक छोटासा खेळ. कसा आहे, वेळ वाया जायला नको, पदार्थही व्हायला पाहिजे, मज्जा यायला पाहिजे ना. साहेब तुम्ही तिकडे लक्ष ठेवा. ते कर पाहिजे नको मला, तेही खायचं. हा खेळ काय होत राहील. एकदम सोपा खेळ आहे की आपण ते जर्दाळू खातो ना, त्याच्यात हे असं असतं बघा. तर हे फोडून ह्याच्यात एक बदाम निघतो. तो लहानपणापासून मला खायला खूप आवडतो. म्हणजे माझी आई जेव्हा जेव्हा मला जर्दाळू देते ना, मी ते वरचं आधी बाजूला ठेवतो, पण हे फोडून ते खातो आतलं. पण आज मला हे कष्ट करायची इच्छा नाहीये. मला माझ्या दातांना त्रास नाही द्यायचा आहे. हे मला तुम्ही फोडून द्या. प्रत्येकीसाठी आम्ही किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बिया ठेवल्यात. ज्या आधी फोडतील बघूया, त्यांना आम्ही कदाचित पुढच्या भागात आमंत्रित करू. नक्की नक्की. तुमचा तर लाजण्यातच वेळ चालला सगळा. या पुढे. तुमचं नाव काय? गीता पवार. गीता पवार. चला, गीताताई आणि तुम्ही नम्रताताई. 3 2 1 स्टार्ट. हो दांडेकर साहेब, तुम्ही तिकडे लक्ष ठेवा. जरूर आहे. बदाम साबूत पाहिजे मला, पीठ नको त्याची. बदामाची पावडर नको. आणि आमचा टेबलही थोडासा जपायचा प्रयत्न करा. फोडूनच जाते. एक नंबर आहे. गीता ताई एवढी ताकद लावायला. मला वाटतं तिकडे नम्रता ताईंनी बाजी मारली. चालेल चालेल. चालून तर आता काय त्याला इलाज नाही. झालं सर. झालं ना. गीताताई धन्यवाद. थांबा जरा 2 मिनिटं थांबा. काय गंमत आहे बघा या खेळाची. तुम्ही साधारण 10 बदामातले 1 2 3 4 5 6 7 8 बदामच जिवंत बाहेर काढलेत. ह्यांनी बदाम आणि कव्हर याची पेस्टच बाकी ठेवली फक्त. जरा माईक घ्या बरं गीता ताई. काय झालं, कुणाचा राग काढला त्याच्यावर? पण ठीक आहे, गंमत म्हणून आम्ही हा खेळ घेतला. कारण काय, एवढ्या वर्षाचं तुमचं नातं आहे, शेजारीन आहेत, तर त्यांनाही आम्हाला असं वाटलं की झी मराठीवरती त्याही दिसतात. धन्यवाद गीता ताई, तुम्ही तुमच्या जागेवर थांबा. आणि तुम्ही बाजी मारलीत. छान. आता हे बदाम मला खायला मी मोकळा आहे. तिकडे खापरोळी तयार झाली. दांडेकर साहेब तुम्हाला चॅलेंज नाही हा. आणि थालपिठापेक्षा अशी खापरोळी अट्रॅक्टिव्ह वाटते जरा. नक्कीच छान केले. वा, फार छान, अप्रतिम. चला मंडळी, पदार्थ तयार झालेले आहेत, खापरोळी तयार झाली आहे, थालपीठ आधी तयार झाले, खेळही खेळून झालेला आहे. आता ते पॅन वरून तर काही खाता येणार नाही, त्याला छान सजवायला लागेल ना. ते खायला घेऊया, पण त्याआधी लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण पाहूया कडव्या वालांचं थालीपीठ तयार करण्याची कृती. एका बाउलमध्ये कांदा, कोथिंबीर, मालवणी मसाला, हळद, चवीनुसार मीठ, जिरं, तांदळाचं पीठ आणि अर्धवट शिजवून घेतलेले वाल घेऊन पिठाचा गोळा तयार करावा. या गोळ्याला थोडंसं तेल लावून बटर पेपरवर थापून हे थालीपीठ तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यावं. खमंग खुसखुशीत कडव्या वालांचं थालीपीठ तयार आहे. आता आपण खापरोळी तयार करण्याची कृती पाहूया. एका बाउलमध्ये तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ, मेथीचे दाणे आणि धणे साधारण 6 तास भिजवून ठेवावे. त्यानंतर मिक्सरवर हे सगळं एकत्र जाडसर दळून सरसरीत पीठ भिजवून घ्यावं. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि रंगासाठी थोडीशी हळद घालावी. त्यात थोडा खाण्याचा सोडा मिसळावा. त्यानंतर गरम तव्यावर तेल पसरवून त्यावर हे पीठ घालावं आणि चमच्याने गोल आकारात पसरवून घ्यावं. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यावं. आता तयार झालेली जाळीदार खापरोळी आधीच तयार करून ठेवलेल्या नारळाच्या गोड दुधाबरोबर खावी.
बिरड्याचं थालीपीठ आणि नारळाच्या रसातली खापरोळी ही पदार्थांची जोडी आज दांडेकर कुटुंबातल्या नम्रताजी दांडेकर आणि नितीनजी दांडेकर ह्या जोडीने केली. काय मज्जा आली तुमच्याबरोबर मला. त्यात ही जी जोडी आहे तुमच्या लेकींची मिताली आणि मनाली, त्यांच्याशी गप्पा मारून एक खूप मज्जा आली. आणि त्यात ह्या ज्या सगळ्या मंडळी आहेत मैत्रिणी वगैरे, यांच्याकडे बघून भेटून यांनाही फार मज्जा आली. तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटलं. कधी खूप छान वाटलं होतं तुम्ही जोडीने या कार्यक्रमात याल? नाही नाही. तुम्हाला कधी वाटलं होतं असं स्वयंपाक? नाही जरूर, अजिबात नाही, कधीच नाही. पण बरं वाटलं ना? एकदम छान. मजा. वा, आम्हालाही खूप छान वाटलं. आणि आता ह्या दोन्ही पदार्थांसाठी आपण इथे काय ठेवलं हे खायला? हे नारळाचा रस काढला आणि त्याच्यात रुचियानाचाच गुळ वापरते मी नेहमी. तोच त्याच्यात टाकून आणलेला आहे. रुचियानाची गुळ पावडर गुळ पावडरच. पावडर. आणि आम्ही घरी तेच वापरतो आणि हिलाही मी तेच पाठवते अमेरिकेत. क्या बात हा, आहे. हेच जी रुचियाना गुळ पावडर आपण इथे दाखवतो प्रेक्षकांना, तीच हे हो, वापरतात, हो. अमेरिकेत पाठवतात. हो, काय हो. थाट आहे. वा. त्याच्यामुळे थालपीठ आणि बिरडं हे दोन्ही आपण आता खाऊया. पण त्याआधी तुम्हाला झी मराठीकडनं ही छानशी प्रेमाची भेटवस्तू घ्या. थँक्यू सर. जरा टाळ्या वाजवा मोठ्या मनाने सगळ्यांनी. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. असेच जोडीने गोडी जपत राहा आणि आयुष्याची मजा घेत राहा. पेपरमध्ये जाहिरात देऊन तुम्ही यांना 7 जन्माच्या गाठी बांधल्यात, ती गाठ अशीच राहू द्या. वा, खूप छान हे पदार्थ आम्ही आता खातो. पण मंडळी, तुम्हाला देतो प्रेमाचा निरोप. आपण भेटूया पुढच्या भागात ह्याच कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी, को पावड बाय पितांबरी रुचियाना गुळ पावडर, स्पेशल पार्टनर अनुवेद, पवित्र स्नान. बाय.